गजाननां मी नमितो गजाननां मी नमितो गजाननां नाट्यनिर्मिती करावयाला नाट्यनिर्मिती करावयाला नमितो गजाननां गजाननां तुझला नमितो गजाननां नमितो गजाननां गजाननां तुझला नमितो गजाननां नमितो गजाननां नमितो आशीर्वाद तव आम्हा द्या आशीर्वाद तव आशीर्वाद तव आशीर्वाद तव आम्हा द्या नाही भीती नाही चिंता नाही चिंता गजाननां नमितो गजाननां नमितो गजाननां करावयाला करावयाला नमितो गजाननां गजाननां तुझला नमितो गजाननां नमितो गजाननां गजाननां तुझला नमितो गजाननां नमितो गजाननां नमितो गजाननां आशीर्वाद तव आम्हा आशीर्वाद तव आम्हा द्या नाही भीती नाही चिंता नाही चिंता नमितो गजाननां नमितो गजाननां नमितो गजाननां करावयाला करावयाला नमितो गजाननां गजाननां तुझला नमितो गजाननां नमितो गजाननां गजाननां तुझला गजाननां नमितो गजाननां नमितो गजाननां सेवा करीत असताना ती दिनवाणी ऐकली आणि या रंगभूमीला उठीने झालो चांगले वाटतं एकाएकी सवंतनाचं आनंद कोणतं लिंगने बहुये तीन आए 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 ऐसा खेळ हा रंग भरे साथ ऐसा खेळ हा ऐसा खेळ हा ऐसा खेळ हा रंग भरे साथ वर द्यावा गणपती आए वीणे बहुयेती वीणे बहुयेती नशिबाले पदती कैसी नशिबाले नशिबाले पदती कैसी चिंता मद भारी यातव वरदे यातव वरदे यातव वरदे या सांभाळी आभा पाय बघता
वर्ता विनाची सर्वांगी सुंदर के मान जय देवा जय देवा जय मंगल कामना जय देवा भजावे भजावे कमली भावे जली भजावे भजावे भजा जीवनाई पालमा सावन पीता जाए जाए रे सावन जाए रे अजीवनाई 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 पालमा सावन पीता जाए जय रे सावन जय रे निंद में अखियन द्वार में आई निंद में अखियन द्वार में आए ओ मिलन की आस भी जाए भी जाए सावन जाए सावन जाए आई बाहर फुले किलवा फुले किलवा मेरे सपने साथ जगाए मेरे मेरे सपने
साथ जगाए सावल बीता जाए जाए रे सावल जाए सावल बीता आई बहारा फूले खिलवा मेरे सपने साथ जगाए मेरे सपने साथ जगाए सावन जाए रे सावन जाए रे
मला असं वाटलं की एखाद्या व्याघ्रानं माझ्यावर झडप घातली. पहा काय, अरे मी माझ्या नेत्रासोर हा प्रलंब राक्षस. अरे वा वा, अरे कसं काय हे चाललंय? ठीक चाललंय. अरे काय रे, तू विसरवळा आहे काय रे? अरे काही दिवसांनी तुला भक्ती मार्ग दिसला होता. अरे त्या ब्रह्मदेवतेची तू भक्ती कर. या विश्वाची उत्पत्ती करणारी देवता म्हणजे ब्रह्मदेवतेची तू भक्ती केली. हे काय सांगतोय? या विश्वाच्या ठिकाणी मला वरण नाही. जोपर्यंत विजय म्हणे माझ्याकडे तोपर्यंत मला कुणाच्याही हातात नाही. अरे बाप ब्रह्मराक्षसा, तन धन एकत्रित करून त्या ब्रह्मदेवतेची तू भक्ती केला आणि भक्तीचं श्रेय म्हणून अरे तुला हा विजय म्हणी दिलाय. विजय म्हणे मला दिलेला आहे. या विश्वाच्या ठिकाणी तू अजिंक्य नंबर आहे. म्हणजे तुला मरण नाहीये. मरणच नाहीये. तायरी, तुला देव कसा तायरी विसरला? अरे माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले. अरे देव तुला विसरला. अरे बरोबर आहे. म्हणजे देव तुझ्या मरणाला विसरला असं मला म्हणायचं होतं. नाही, मला देखील मरण आहे. मरण आहे? मरण आहे. तुमची टाळी काय ते? हा विजय म्हणी माझ्याकडे ठाकून बाहेर जाईल. त्याच वेळी मला तत्काळ मरण आहे. म्हणजे हा विजय म्हणी तुझ्या देहापासून अलिप्त होईल. त्यावेळी तुला मरण आहे. आणि असं काय होणार नाही. आणि तू काय मरणार नाही. हे टाळी, हे टाळी. यावेळी मी ठरवलेलं आहे. ही सुखद वार्ता माझ्या ताईला सांगण्यासाठी मला करायचं. अरे ताई लोक जातो ऐक रे, याला कारण तुला सांगतोय. यशाची उच्च पायरी म्हणजे तो स्वर्ग होय. मग स्वर्गात राहणार तो अमरेश. त्या अमरेशावर तू स्वारी करावी आणि या विश्वाच्या ठिकाणी तू अजिंक्य विजय म्हणायचं मी प्राप्ती करून खेचलेले आणि विजय म्हणे यशस्वी आहे का नाही हे पाहण्यासाठी जर का तुम्ही मला सांगत असाल यावेळी माझ्यावर स्वारी करण्यासाठी अरे देव देतोय ते सामान्य प्रत्येकाला यायला होते. पण काही का ना वैकुंठीत जाणार आहे. म्हणजे तो 8वा अवतार गोपाल कृष्ण. त्याला पुढे हरी म्हणा, पुढे गोविंद म्हणा, पुढे गोपाल म्हणा. नारायण हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायण.
असं मरण आलेलं नाहीये. अरे तुझ्या भावाजीचा घात केला. व्यक्ती कोण असेल ते 5 पांडव एवढंच नव्हे तर तो त्यांना मार्गदर्शन करणारा तो काळा कृष्ण यांच्यानी कपटाचं आचरण करून तुझ्या भावाजीचा घात केलेला आहे. भावाजीचा वधाचा सोडून घेण्यासाठी कोणते तो प्रसंगी येऊ दे जीवनात. काळ्या कपटी कृष्णावर स्वारी करण्यासाठी तू जातोय पण ही ताई तुला थांबवते. कारण याच वेळी ही तुझी ताई कृष्णावर स्वारी करण्यासाठी जाणार आहे. मग एवढेच नव्हे ज्या वेळी मला तुझी गरज भासेल त्या वेळी ही ताई तुला हात देईल. ताईच्या हॉटेला धावून ये. नक्कीच ताई तू फक्त हाक देऊन पाहावी. हा तुझा दादा तुझ्या मदतीसाठी नक्की जाईल. तुला पूर्ण विश्वास आहे. पण निघाली तुझी ताई कृष्णावर स्वारी करण्यासाठी. नक्की आहे. तुला काय वाटलं? काटा कल्लेश्वर जोपर्यंत माझ्या कोणत्या वदाचा सोडून होत नाही तोपर्यंत माझ्या मनाला स्थिरता नाही. साधना विनाशाय च दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. ज्यावेळी या भूमीवर गुहार झाला तरी ही भूमी तुमच्या स्वरूपात ब्रह्मदेवतेला शरण गेली. ब्रह्मदेव आणि सारे देव देवता त्याच वेळी साक्षात या वैकुंठीच्या नारायणाच्या चरणी लीन झाले. आणि त्याच वेळी आम्ही या भूमातेला वचन दिलं की हे भूमाते या विश्वाच्या प्रांगणावर या ठिकाणी तुझ्यावर जर का भूभार झाला तर तो भूभार कमी करण्यासाठी त्या वेळेला प्रसंगाला सुसंग राहून आम्ही तो कमी करण्याचा प्रयत्न करू. ही एक गोष्ट. तर दुसऱ्या बाजूने विचार केला तर माझा निश्चित राजा अंबरीश होय. तर या माझ्या राजा अंबरीशाला दुर्वास महंतांनी जो शाप दिला शापाचा वाटेकरी माझा भक्त झाला आणि शोकाकुळ होऊन खिन्न वदनानं वसुदेवाकडे पाहू लागला. पण माझ्या भक्ताचं दुःख दूर करण्यासाठी या देवानं त्याला स्वाभिवचन दिलं की हे राजा अंबरीश चिंता नसावी. अरे तू एक मानव आहेस, तू एक राजा आहेस आणि म्हणूनच दुर्वास महंताने जो तुला शाप दिला हा शाप सहजासहजी तुला पूर्ण करता येणार नाही कारण तू मानव आहेस. आणि म्हणूनच तू केलेली माझी भक्ती त्या भक्तीची फलश्रुती म्हणून हा देव तुझ्या वतीनं ते 10 गर्भवास भोगणार आहे. 10 गर्भवास भोगणार आहे. 10 गर्भवास या 2 तत्वाला अनुसरून आम्ही या विश्वाचं स्थैर्य राखण्यासाठी विश्वाचं दैवी तत्व अबाध्याबाद ठेवण्यासाठी आतापर्यंत मत्स्य कूर्म वराह नरसिंह वामन परशुराम आणि सांप्रत या द्वापार युगाच्या ठिकाणी कृष्ण म्हणून मी नटलो. खरा कृष्ण म्हणून नटलो.
पण ही माझी कृष्णलीला काय आहे हे सहजासहजी मर्त्य मानवाच्या लक्षात येणार नाही. कारण या विश्वाच्या पटांगणावर कुठे केव्हा काय घडवावं हे सारं दैवी तत्वानं मी जाणतोय खरा. आज हा कनिष्ठपणाचा मान मी घेतला याच्या मुळाचे कारण त्रेतायुग होय. आणि त्रेतायुगाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणून मी नटलो खरा. पण त्याच माझ्या अवतार कार्यात खरं सहकार्य ज्यानं मला घडविलं तोच म्हणजे माझा सौमित्र हो. सौमित्र हो, ज्या सौमित्रानं बंधुप्रेमासाठी स्वतःच्या सुखावर लाथ मारली. नुकतंच त्याचं कुठंतरी लग्न झालं होतं. पण ज्यावेळी पितृवचनासाठी आणि मातृइच्छेसाठी 14 वर्षाचा खडतरसा वनवास मी भोगण्यासाठी तयार झालो. पत्नी म्हणून जानकीनं आपला धर्म जोपासला. माझ्या समवेत अरण्याच्या ठिकाणी त्या वनवासाला येण्यासाठी ती तयार झाली. पण बंधुप्रेम या जगाच्या पाठीवर काय आहे ते सतेज राहण्यासाठी नुकतंच माझ्या सौमित्राचं लग्न झालं होतं. उर्मिलासारखी भार्या त्याच्या जीवनात आली. पण स्वतःच्या आपत्ती सुखावर सुद्धा लाथ मारून बंधुप्रेम अजरामर ठेवण्यासाठी माझ्या समेत वनवासी आला. आणि वनवासात सुद्धा भगीरथ प्रयत्न त्याच्याकडून घडले. अविरत माझी सेवा त्यानं केली. आणि म्हणूनच माझ्या सौमित्राच्या त्या उपकारातून उतराई होण्यासाठी या द्वापार युगाच्या ठिकाणी मी कनिष्ठ म्हणून कृष्ण नटलो. आणि ज्येष्ठपणाचा मान मी माझ्या सौमित्राला म्हणजे या द्वापार युगाच्या ठिकाणी माझे बलराम दादा म्हणून ते नटले खरे. आज माझ्या बलराम दादांचा शब्द तर हाताच्या फोडाप्रमाणे मी झेलतोय. मी त्यांच्या आज्ञेचं पालन करतोय. मी त्यांची सेवा करतोय. आणि त्यांच्या सेवेचं हे अहोभाग्य हे पुण्यकर्म मी माझ्या जीवनात ओढावलेलं आहे. आणि म्हणूनच आज आमचे दादा विश्रांतीसाठी गेले. आता विश्रांती पूर्ण झाल्याशिवाय दादा काही या दरबारी येणार नाही. आणि तोवर ही द्वारकेची राजसूत्र त्यांनी माझ्या हाती दिली. आणि या द्वारकेचं लेखणी कुशडी लगाम ही राजधुरो मी सांभाळतोय. माझ्या यादव बंधूंना योग्य तो मैदान देण्यासाठी अरे बापरे एकेरी नावानं हा. अरे कृष्ण हरकत नाही. आता एकेरी नावानं हाक जी व्यक्ती मारत असते ती नक्कीच व्यक्ती जवळची असते. आता जवळच्या व्यक्तीला आपण इथे राहून स्वागत करणं अरे कृष्ण बराबरशी जाऊन त्याचं स्वागत करणं आश्चर्य नवल म्हणू की हा चमत्कार समजू. एकेरी नावानं हाक आपण मला दिला. होय काय हो आपण आहात तरी कोण? कारण याच्या पूर्वी कधी मी पाहिलं नाही. म्हणजे माझा परिचय तुला नाहीये. अगं ब्रह्म देहधारी ही स्त्री ही नारी माझ्या डोळ्यासमोर उभी आहे. आणि अरे कृष्णा एकेरी नावानं मला हाक देण्याचं कारण बघाई ज्या बकासुराचा घात तू पांडवाकरवी केलं त्याची पत्नी म्हणजे जरा राक्षसीने का होय. म्हणजे ज्या बकासुराचा सेवक गदाधराकरवी मी घडविला बरोबर आहे. तर बकासुराची पत्नी तू जरा राक्षसीन आहे. होय तरी मी म्हणतोय नक्कीच जवळची असणार. आता परिचय तू करून दिलास जवळची व्यक्ती असं मला भासली. पण काय ग जरे अगं नवरा तुझा मेला. तुझ्या नवऱ्याला आम्ही ठार मारेला गोष्ट खरी. कित्येक दिवस झाले तू होतीस कुठे? कृष्ण आता हरकत नाही. आता पुष्कळ दिवसांनी जरी तू इथे आलीस आता तुझ्या येण्याचं कारण नव्यानं तू सांगण्याची मला गरज नाही. काय माहितीये का जरे स्त्री मन तुझं मी जाणू शकतो. आता ज्यावेळी या विश्वाच्या पटावर एखाद्या स्त्रीला नवरा आहे आणि नवरा असल्यामुळे तिला मोठा आधार असतो. तिच्या इच्छाकांक्षा तो नवरा पूर्ण करत असतो. आपल्या पत्नीच्या इच्छेसाठी नवरा झटत असतो. पण आज ते तुझ्या बाबतीत नाही. आता हे सुख तुझ्यापासून दुरापासून झालेले आहे. पण असो आता जर का तुझ्या मनात इच्छा कोणती असेल आणि ती
इच्छा या देवानं पूर्ण करावी ही जर का प्रामाणिक जिज्ञासा असेल कृष्ण मी तुझी इच्छा पूर्ण करेन. माझ्या मनात इच्छा निर्माण झालेली आहे हा. आणि ती कोणती असेल कोणती बरं? माझ्या तल्याचं घर माझ्या भगवानाचं घर तुझ्याकडे आहे. नक्की मी मान्य करतोय. तुझ्या माती सूड उगवण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण झालेली आहे. अरे बापरे, सूड भावाने नव्हे. होय. म्हणजे माझ्यावर सूड उगवायचंय, स्वतःच्या पराक्रमाच्या योग्य करून मला हातबल करायचंय. हे सरे, ही जी मनात इच्छा निर्माण केलेली आहे ही योग्य नव्हे. प्रत्येक जीवाला इच्छाकांक्षा हे असतातच यात शंका नाही. पण लक्षात ठेव, जेव्हा एखाद्या जीवाला इच्छा निर्माण होते जर का ती चांगल्याच इच्छा असली असेल तर ती चांगल्याच इच्छा त्या जीवाला यशाचं उच्चतम शिखर गाठायला मदत करत असते. तर दुसऱ्या बाजूला विचार केला तर तीच इच्छा जर का वाईट ठरली तर त्या जीवाला ती इच्छा भीक मागायला लावते. आता नेमकं योग्य काय, अयोग्य काय, उचित काय, अनुचित काय, हा मात्र विचार हे चुकीचा आहे. आता सुलागने तुझ्यात पेटलेला आहे हे मी वावगं म्हणणार नाही, हे बरोबर आहे. आता तुझ्या नवऱ्याचा सेवन आमच्याकडून झाला म्हणूनच तुला राग आला. पण कदाचित योग्य अयोग्य असा विचार जर केलास तर तुला मी केव्हाही चुकीचा दिसणार नाही. कारण मुळात तुझ्या नवऱ्यानं काय केलं, तो कसा वागत होता, त्याचे गुण काय होते याचा विचार केलास का तू? कृष्ण माझा नवरा चुकीचा होता की बरोबर होता हे सिद्ध करण्यासाठी मी इथे आलेली नाहीये. मला फक्त तुझ्या माती माझ्या नवऱ्याच्या फुलाचा सूड उगवायचंय. या तुझ्या जगण्याला सुद्धा काही अर्थ नाही. योग्य काय अयोग्य काय याचा जर का विचार जर का तुझ्यासारखा जीव करत नसेल, हे जर तू करत नसेल तर तुझ्या जगण्याला अर्थ नाही असं मी समजेल. पण लक्षात ठेव, ज्या तुझ्या बकासुरानं जलमाणसाला त्रास करण्यासाठी तयार झाला, दिवसा एक आणि अन्न एक रेडा आणि एक मनुष्य भक्ष, तो त्या गावातून जनमाणसाकडून घेत होता आणि आपल्या पोटाचे पेटबल खळगी भरत होता. पण हा अनिती, अत्याचार, अन्याय, अधर्म या भूपटावरून कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी तुझ्या नवऱ्याला, सौभाग्याच्या धन्याला, त्या बकासुराला मला मारावं लागलं. पण आता तरी मला जर का तू केला समजावून जर का ऐकली नाही तर मला माझा नाईलाज होणार. कृष्ण तुझ्या माती सूर घेत्या समयी इथे कुठलाही प्रसंग येऊ दे, त्या प्रसंगाला सुसज्ज राहण्यासाठी ही तरा रक्षणी तत्पर राहील. तू माझा सेवाई साबित असे जसा जसा ठोसास ठोसा हा नेसता कृष्ण करण्यासाठी समर्थ. पण या कृष्णाचा कोप आहे आणि तो कोप अनावर झाला की त्याचे परिणाम तुला काय भोगावे लागतील याचा विचार कदाचित तुला नसेल. कृष्ण
केला माझा नाईलाज आणि म्हणूनच शेवटी मला तुला सुद्धा मारावं लागलं. पण असो, कदाचित नियतीचा आणि काळाचा कायदा खोडण्याचा अधिकार देवदेवतांना सुद्धा नाही. मग साम्राज्याच्या या परिस्थितीला दैवी तत्व म्हणून मी जरी आज उभा असलो तरी मानवाच्या मर्यादेचं पालन सुद्धा मला करावं लागत आहे. आणि म्हणून जरे तुझ्याशी हे घनघोर असं युद्ध केलं, देहाला माझ्या श्रम जाणवू लागले. मग आता माझ्या देहाला श्रम जाणवले, अर्थात विश्रांतीचं स्थान म्हणजे पत्नीचा महाल होय. पण आता नेमकं कुणाच्या महाली जावं हा मोठा मात्र प्रश्न आहे. पण हरकत नाही, मार्गात विचार करू आणि तिच्या हृदय मंदिर जाऊन आपली विश्रांतीची इच्छा पूर्ण करू. अष्टरंगांपैकी उर्वशी असतो माझा. देवतांचे खेळ अष्टरंगांपैकी एक रंभा नाव काय म्हणालीस? उर्वशी. उर्वशी. आपलं नामविदा प्रलंब राक्षस म्हणतात मला. नमस्कार. आशीर्वाद. ओळखी झाली. मी म्हणालो थांब,
रात भरलीस मला आता असं वाटू लागलं तुझ्याशी लग्न कर सुखाचा संसार थाटावा असे माझी थोर इच्छा आहे. नाही होय. ही इच्छा तुझी पूर्ण होणार नाही. उर्वशी हा? मी प्रथम समजावतो समजलीस तर ठीक ना पेक्षा इथं परिणाम काय होईल हे सांगायला नाही. अरे नाना चैतन्या हे, चालता हो. काय? नाही पण केव्हा या सुंदर फुलाचा आस्वाद घेईल तेव्हा सगळे थोर आभारी राहील. अरे यालाच म्हणतात विपरीत वृत्ती. काय झालं? अरे लाग लाग. सामान्य नव्हे बरोबर श्रीमंत बापाचे श्रीमंत लेक हो ते काही नव्यानं सांगायला हवं अहो चालायला लागलेत ना एवढं नव्हे जो तुम्हाला नमस्कार करतो आणि माझ्याजवळ पाहून हसता तुम्ही काय म्हणावं तरी बरं मी अशी तशी आले नाही इतर माझे आहेत ना हो कोण म्हणून काय विचारता ती कोगल काय पोटात पाय हो रुक्मिणी तिच्याच बाबतीत बोलते मी गोड गोड बोलणार आणि माझे सौभाग्याचे झाले ज्यांना आपल्यासारखं करून घेतलं 8-15 दिवस झाले नातांचं इकडे येणं सुद्धा झालं नाही अत्तराच्या साठी मोतिकाच्या रांगोळ्या गुढीतून उभारले पंचायत समितीला कोणासाठी असेल बर तर ना तुमच्यासाठी लगबगीने किती म्हणून वाट पाहावी किती वाट पाहू
का बरं थांबवावी? मनाच्या ठिकाणी निग्रह केला होता रुक्मिणीच्याच सदनात जायचं, पण योगायोगानं इथे पावलं थांबली. आता काय करणार? आता इथे आहे म्हणजे तिला दर्शन देऊन पुढे जावं. नाही नाही, तसं नको. आता काय काही दिवस झाले तिच्या महाली गेलो नाही, त्यापेक्षा असंच करावं. ज्या हेतून माझी पावलं वळलेली आहेत तो माझा हेतू इथेच पूर्ण करावा, असंच करावं. अहो भामा देवी, देवी अगं मी आलोय. भामे, भामे हा प्रकार का? तुम्ही तसे मग मी सुद्धा तशी. काय? हो हो असे तशी? हो हो. अगं पण काय मी समजू काय? अगं याच्यापूर्वी ज्यावेळी या सदनापर्यंत माझी पावलं वळली आणि ज्यावेळी माझ्या चरणाने विलग्नाचं कार्य तू घडविलंस, अशा प्रत्येक क्षणाला हर्षभरित वदनानं मुख भरून मी तुला आशीर्वाद दिला की नाही? बरोबर आहे. मग आजच्या दिनी तो आशीर्वाद घेण्यापूर्वीच पाठ फिरविली, त्याला कारण तर का? कारण आहे. कारण आहे. हो हो. आम्हा स्त्रियांना सुद्धा मन आहे हो, पण तुम्ही पुरुषांचं मन नाही जाणू शकत. किती दिवस झाले? अरे बापरे. हा, तुमचं मला- दर्शन सुद्धा झालं नाही. तरी बरं लवकर मला जाणीव करून दिली. हा. म्हणजे माझ्या भामेला मन आहे. हा, हे आता मला समजलं, बोललीच म्हणून बरं झालं. असो भामे, तुझ्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या. माझी भामा असं का वर्तन करते याची जाणीव मला क्षणार्धात झालेली आहे. ही माझ्या गुलाबाच्या फुला. हात लावू नका, सांगून ठेवते. हात लावायचं नाही. अरे मी हात लावाय? वा वा वा, छान भामे. काय ते? बरं केलंस ग बाई, बरं केलं. हा, म्हणजे तुझ्यासारखी चांगली माणसं आहेत तर माझ्याद्वारकी, आहेत. म्हणजे दुसऱ्याचा विचार करणारी हा, तुझ्यासारखी माझ्याच सारखी नाही तर ती आहे. नाही, बरं केलंस का बाई, मला सांगितलंस. हात लावू नका, नका लावा. वेळेवर सांगितलं. काय माहितीये का, आता तुझ्यासारख्याचं मी काय म्हणालो? विचार मला का का? का? अगं या जगाच्या पाठीवर अशी सुद्धा माणसं आहेत. हा, जर एखाद्या माणसाला जर का एखादा रोग झाला, एखादी व्याधी जडली आणि तो जर का प्रामाणिक असेल, गुणवान असेल, हो. म्हणजे तुझ्यासारखं म्हणायला होय हरकत तर. नाही. गुणवान असेल आणि त्याची जर का प्रामाणिक जिद्द असेल की आपल्याला जो रोग झाला तो दुसऱ्याला होता कामा नये आणि आपला जर स्पर्श दुसऱ्याला झाला तर त्याला सुद्धा तो रोग होईल, म्हणून कदाचित तू मला सावध करतेस की का? तोच प्रकार मला रोग झाला. अगं, मला तसंच वाटलं. तूच म्हणा, मी हात लावतो क्षणी, मला हात लावू नका. हो, तीच वाट पाहतात. मला कधी रोग होतो आणि मी कधी मरते. भामे भामे, तर तुमचा मार्ग मोकळा ना. तुझ्याबद्दल असं मी माझा ठरवलं आहे. अगं पण तुझ्याबद्दल मी असा विचार. हात लावू नका. अरे माझ्या मोगऱ्याच्या फुला कशाला ते? हं? कशाला म्हणते? बाजूला राहा. बरं नको, जवळ नको तर नको, मोगऱ्याचं नको. बरं माझ्या झेंडूच्या फुला हा, झेंडूचा फूल तुमच्या चरणी व्हायचंय. हा? हा, तेही नको. नको नको नको. बरं माझ्या जास्वंदीच्या फुला. हात नका लावू. अरे कोणी केलं? अगं भावे, पण हा एवढा वाटत, हा एवढा आता तरी पडा हा. कशासाठी? हा, कशासाठी म्हणजे? कशासाठी? मी आज- मी तर नवरा आहे. हा, बोलायचं नाही. राग आलाय, राग. राग? हा, अगं राग कुणी कुणावर केव्हा करावा हा, याला सुद्धा मेधामार येत आहे. बरोबर. आता तुझ्या भेटीसाठी मी येलोय आणि तू राग करत आहेस. एवढा राग बरा नव्हे. रागानं फुकू नको. राग बरा नव्हे. माझा विचार केला तुम्ही. मी तुमची पट्टराणी आहे. अगं पटकन म्हणते तू कोण? याचा बोल विचार ना. नाही का? सांगते कोणतं? मी कोणी सामान्य हा? श्रीमंत बाबाचे श्रीमंतले हा, हा. राज करते राजा संताजी हा. यांची लाडकी कन्या हा. सत्य भामा. आता हे गावात वज, हा हा वचनात वज. ए, अशी कशी नाही. हात हलवा झाली नाही. हात हलवा. अरे म्हणजे या बोलण्याचा अर्थ मी काय समजू? इतर माझ्या सवती आहे तशी मी हात हलवा झाली नाही. म्हणजे तू काय कधी मी काय लावले? पेट्याच्या पेट्या, पेट्याच्या पेट्या, पेट्याच्या पेट्या.
आंब्याच्या पेट्या घेऊन आली होय काय तर ग बाबे हा. कशाच्या ग पेट्या कशाच्या म्हणजे हा. तुम्हाला वाटलं आंब्याच्या हा. आंब्याच्या नाही हिरे हा माणी माणी मोती वास्तू आणि काय आणि काय आणि काय आणि काही आणि काही म्हणजे शिल्लक काही राहिलंच नाही राहिलंच नाही बापानं सगळं तुला दिलं की हो काय हो आणि एवढंच नाही हा. माझं लग्न झालं ना तेव्हा माझ्या बाबाने मणी दिला म्हणी हो हो शाबास वा आणि तो मणी मला दिला नाहीतर या द्वारकेत काय होतं ए खबरदार काय होतं बापाची मोठेपण मला सांगू नकोस बापानं म्हणतो श्रीमंत म्हणी मला दिला माझ्यावर उपकार केले नाही हो उपकार केले माझ्यावर भावे उपकार केले नाही तुझ्या बापानं ऐका हम्म. तुमच्या या द्वारकेत काय होतं काय होतं म्हणजे? सुवर्णाची द्वारका असली म्हणून झाली नाही अगं ज्यावेळी एकाच रात्री मी सुवर्णाची द्वारका निर्माण केली बरोबर. अगं त्याच वेळी हे सारं सुख आम्ही उपभोगत होतो हा. तू नव्यानं त्या मण्याची मोठेपण तुझ्या बापाची मोठेपण मला सांगू नको पण तो मणी तुमच्या द्वारकेत आला तर दिनापासून दिवस अष्टभार सोनं हा. निर्माण होतो कोणामुळे अगं ज्याचं कार्य जे होतं त्यानं ते पूर्ण केलं माझ्यामुळे. तुझ्यामुळे माझ्यावर उपकार केले नाही हा, बरोबर आहे तुझ्यामुळे हो तुझ्यामुळे तो म्हणी आला हे मी मान्य करी पण तुझा बाप हुशार ग हो माझ्या बाबा ते तुझ्या बापाचा विचार केला ना तेवढा कमीच असेल माझ्यासारखे किती का तुझा बाप हुशार होय तर म्हणजे ऐक ना आता कसा म्हणून विचार कसे? अगं या जगाच्या पाठीवर असेच आईबाप हवे होय तर तरच हे असं घडणार आहे हा कळलं का म्हणजे तरच हे असं घडणार आहे म्हणजे अगं हुशार मी म्हणालो हा. त्या जगाच्या पाठीवर असे बाब असतात त्यांना माहिती असतं ज्या आईबापाच्या कुशीकुळात एखादी कन्या जन्माला येते हा. आणि आपली कन्या ही अवगुणी असते हा. या जगाच्या पाठीवर आहे. हा. हा न्याय हा जगाचा न्याय बरोबर आहे बरोबर आहे आणि आई बाबाचा विचार करतो आपल्या कन्येबाबत की आपली ही कन्या अवगुणी आहे हो आपली कन्या नालायक आहे बरोबर. आपलं नालायक आहे हो. असा कन्या आपली बाप विचार करतो हं. विचार करतो. माझ्यावर बोलतो पुन्हा नाही नाही अगं नालायक आहे असं म्हणतो हा, बरोबर. म्हणजे ती योग्य नाही हा कुठल्याही गोष्टीला योग्यच त्यामुळे आता अशा कन्येचा विवाह करणं हा. म्हणजे त्या बापाला डोईजड तरी चटकन उचलतं हो तो प्रकार म्हणजे माझ्या बाबतीत बोलायचं त्यामुळे तुझ्या बापानं काय केलं अंदाज म्हणून तुझ्या मागून मला तो श्रीमंत मणी दिला म्हणजे काय मनाबरोबर हिचा स्वीकार परमेश्वरावर करायचा माझ्यावर उपकार या केले. विश्वाचे सारे गुण माझ्या टिचून टिचून दिसतायत ना सारे गुणच दिसतायत. हो, हो. आणि दुसरी गोष्ट सौंदर्यवती तशी भावे दुसरी गोष्ट तो मणी देण्याला कारण का तो जो चोरीचा माझ्यावर घातला होता अगं ज्यावेळी माझ्यावर एक बोट दाखविलं त्यावेळी ती चोरलेली 4 बोट तुझ्या बापावरच परतली पण माझ्या बाबांचं काय तो चुकलं? न्याय फोडण्यासाठी तो श्रीमंत मणी त्यांनी मला प्रदान केला तुमचं घर चोरत होतं हो. चोर तुमच्या घरात माझ्या होतं बाबांना काही बोला श्रीमंत मण्याची चोरी तुमच्या काकानं केली आणि आरोप माझ्यावर केला याच्यामुळे असे कारण आहे हा न्याय धुवून काढण्यासाठी हे सगळं काही पण घडवलं होतं. याच्यामुळे असे कारण आहे मला सांगावं काय? सुवर्णाची द्वारका तुमची हम्म. या विश्वाचे देव तुम्ही आहात बरोबर. आणि विश्वाचे देव असल्या कारणानं मला सांगा शुल्लक एक श्रीमंतक म्हणी तो पाहण्यासाठी आमच्या राज्यापर्यंत का गेला मनात होता येणारी इच्छा आता मनातील इच्छा प्रत्येकाला होत असते मग ती पूर्ण करण्यासाठी त्या प्रत्येक जीवानं धडपडायलाच हवी मग आता ते मला वाटलं मी सुद्धा धडपडलो मी तुझ्या बापापर्यंत गेलो मग तुमच्या मी मनात धडपडत असलेली नाही. इच्छा तुम्ही पूर्ण करण्यासाठी तिथपर्यंत गेला मी मान्य करते पण तिथं गेल्यानंतर बाबांनी माझ्या मनी तुम्हाला दाखविला नाही म्हणून तुम्ही प्रतिज्ञा केलात की नाही मग प्रतिज्ञा केल्यानंतर तो मनी चोरीला गेला बाबांना वाटलं तुम्ही चोरीला म्हणून तुमच्यावर आळा राजा आला. म्हणतो, तुझ्या बापाला नाही घडवता आला नाही आला नाही घडवला आणि म्हणून त्याचा पश्चाताप ज्यावेळी झाला त्यावेळी तो श्रीमंत म्हणी मला दिला असू दे बरं ठीक आहे जाऊ दे का काही जवळ ये. तू एवढी देखणी आहे, सुंदर मला आहे. कळलं प्रत्येक पुरुषांचं असंच असतं आपली पत्नी रागवली की गोड गोड बोलावं हात लावू नका. हा आता तू काय करते याची जाणीव मला झाली तू सहज बोलतेस की सर्वात देखणी तूच आहेस होय तर होय तर म्हणून मला सांगू नको माझ्यासारखे कोणीच नाही तुमच्या या बारकेत कोण आहे ए. पहा तरी दागिन्यावर दागिने दागिन्यावर दागिने दागिन्यावर दागिने दागिन्यावर दागिने. अस्ति रे जीवितं लोके अस्ति रे हृदयवने अस्ति रमद्रदान शुधर्म कीर्तिदान स्थिरम अगं या माणसानं उभ्या जीवनात जे काही धनसंपदा पैसा का मिळवला असतो हे अशाश्वत असतं जणू काही ते
एक सौंदर्य का असेना हे सुद्धा अशाश्वत आहे. पण शाश्वत या जगाच्या पाठीवर काय? शाश्वत एकच गोष्ट म्हणजे त्याच माणसानं जोपासलेला धर्माने संपादन केलेली व्यक्ती. त्यामुळे हे जे सौंदर्य आहे या सौंदर्याचा गर्व भामे कधीही करू नकोस. कारण हे क्षणिक सुद्धा लक्षात घे. एखादा मृगजळाप्रमाणे हे आहे. मला गर्व झालेला नाही. माझ्या सोडून बोलण्याचा प्रयत्न करू नका. आणि म्हणून मी तुला समजावतोय रूप संपदा दो दिवसा. माझ्या स्वभावाची कल्पना तुला नाही का ग? अगं 16,000 अष्ट बायका असला नाही का ग होत? नारी असती रागाने
अनुकंपा नच सुंदरी करुणा हे भामे, आपुलकी जिव्हाळ्यानं प्रेमानं मी तुझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी नैराश्याची सावट माझ्या चेहऱ्यावर निर्माण करण्याचा प्रयत्न तुझ्याकडून घडला. कदाचित मनाच्या ठिकाणी गैरसमजही निर्माण केला असेल, तर तो गैरसमज मी क्षणार्धात दूर करतो. भावे, वाटला असेल तुला गाडी गोडीनं एवढ्या प्रेमानं आपुलकीनं निष्ठेनं मी तुझ्या संवाद साधण्याचा प्रयत्न करतो, याचा अर्थ मी इथून जाणार नाही. अगं, तुझ्यापेक्षाही मला प्रिय असणारी माझी रुक्मिणी आहे, माझी कालिंदी आहे, माझी जांबवंती आहे, आणि एवढ्या माझ्या बायका असूनही तुला याची जाणीव असूनही एवढे नखरे करून मला दाखवतेस. अगे जा, जर का माझ्या प्रेमात जर का किंमत तुला नसेल, नवऱ्याचा प्रेम हे कसपटा समान जर का मनात असेल, आणि माझी गरज, माझ्या प्रेमाची गरज, माझ्या प्रीतीची गरज जर का तुला नसेल, तर भावे, तुझी गरज मला नाही निघाली. शब्द बोलणार नाही असं काय ते? गरजच नाही तर ऐक ना, का रागवला मन मोहनारे. अरे तोंड उघडत नाही, म्हणून जरा थोडी गंमत जम्मत केली. तुम्हाला काय वाटतं? हा, मला राग आला होता. म्हणजे का माझ्या भाभीला राग आला नाही? क्षणभर थट्टा केली. थट्टा? हो, वा वा वा, थट्टा करता येते. हो का? चांगली गोष्ट आहे. मंचक सजवून ठेवलेला आहे. एवढंच नव्हे, गादीवर गादी, गादीवर गादी, गादीवर गादी, गादीवर गादी, गादीवर गादी. आलोच की काय? नाही रोज, दररोज मी येणार म्हणून. 8-15 दिवस झाले अन्नाचं कण केलं नाही. हो, माझ्याकडे पहा तरी. अरे बापरे, माझ्या जीवात तरी पहा काय आहे. ए भाभी, चुप चुप जरा थांब. काय ते? हे जरा मोठ्यानं बोलू नको. हा. कुणी ऐकलं तर त्याला पटायला हवं. का? का तू 8-15 दिवस उपवास आहे ते. हा, मी त्यावर पाहिल्यानंतर असं वाटणार नाही. खरं तरी बाई उपवास आहे. मी माझ्या बाबाचं खाते. हा का? हो. कुणाच्याही मालीत दुसरीच्या जाणार नाही. आणि मी का तुझ्याच माली आता इथे येणार. आणि आज विश्रांती घेण्याच्या या उरात हेतून माझी पावलं बनले आहे. त्यामुळे भावे, आज माझी विश्रांती तुझ्याकडून पूर्ण व्हावी ही माझी इच्छा आहे. पण ऐका ना, लवकरात लवकर. ऐका ना. 15 दिवस का वाटला? तुम्ही कधी याल? आणि माझ्या मनात दडलेली इच्छा मी केव्हा तुमच्या समोर व्यक्त करते. तुझ्या मनात इच्छा होय तेव्हा. आणि ती मला
सांगणार असं वाटत होतं सांग ना. आता तुझ्या मनात इच्छा तू मला सांगणार आहे मी नवरा आहे. मग माझ्या इच्छा मनात कोणती निर्माण झाली ऐकूया. अरण्याच्या ठिकाणी जावं मन मुळात असा आनंद लुटावा आणि एवढंच नव्हे जगक्रीडा सुद्धा तिथं करावं. जगक्रीडा होतं म्हणजे अरण्याच्या ठिकाणी तू जाणार तुमच्या समोर आहे. माझ्या समोर आहे. मग इथं आलात ना सगळं थांब, 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 थांब. अरे थांब. काय गं किती सुंदर इच्छा प्रदर्शित केली. म्हणजे नवऱ्या समवेत अरण्याच्या ठिकाणी फिरायला जावं आणि मनमुराद आनंद लुटावा. एवढंच नव्हे तर त्या एकांत स्थळी जलक्रीडा कराव्या असं तुला वाटत आहे. छान. मी सुद्धा या तुझ्या विचारात सहमत आहे. हो. मला सुद्धा बरं वाटेल तुझ्याशी त्या ठिकाणी तो आनंद लुटायला. चला ना. पण आता नाही. हे कशाला? आता नको ना. आता नको. थांबा. आता यावेळी मात्र भावे मी ज्या हेतून आलो माझ्या मनातील इच्छा म्हणजे विश्रांती मला घ्यायची आहे. ती विश्रांती पूर्ण करून मला पुन्हा राज दरबारी जायचं आहे आणि म्हणून लवकरात लवकर चल. मला माहिती नाही होती. आज्ञा कर आणि विश्रांतीची तयारी करा. चला, थांबा लागलेलो. माझ्या आत्मेशिवायच्या आतमध्ये येणार नाही. अगं पण मला मृदंगावर विश्रांती घ्यायची आहे. हो. पण माझ्या मनाच्या ठिकाणी इच्छा निर्माण झाली अरण्याच्या ठिकाणी जावं मन मुराद असा आनंद लुटावा. मग चला ना. होय भाभी अशी काय करतेस तू. अगं मी तुझा नवरा आहे मला कळतंय. आता बायकोची इच्छा नवऱ्यानेच पूर्ण करायला हवी. हा नवऱ्याचा धर्म आहे आणि तो धर्म मी मुळीच चुकणार नाही. हो. पण आता नाही. हा आता नाही. स्वामी, उद्याच्या दिवशी तुझी इच्छा मी पूर्ण करीन. पण आता या वेळेला तर माझी विश्रांती पूर्ण व्हायला हवी म्हणून तुला सांगतोय उद्याच्या दिवशी तुझी इच्छा. थांबा ना. माझ्या मनाच्या ठिकाणी इच्छा आता निर्माण झाली मग ती इच्छा आज आता ताबडतोब पूर्ण करायला हवी. कारण लग्न झाल्या दिवसापासून आजपर्यंत जी जी इच्छा तुम्ही माझ्यासमोर व्यक्त केली ती इच्छा आम्ही तळाच्या पुढाप्रमाणे घेण्यासाठी तत्पर झालो. मग माझ्या मनात आजच्या दिनी एखादी इच्छा निर्माण झाली आणि ती इच्छा पूर्ण करणे तुमचं कर्तव्य आहे. मग मला अरण्याच्या ठिकाणी आता द्यायचे चला माझ्या समोर आहे. भावे थांब. मला कर्तव्याची जाणीव करून तू देऊ नको. मी आताच म्हणालो माझ्या मुखातून शतबार म्हणलंय की भावे मी तुझा नवरा आहे आणि बायकोची इच्छा नवऱ्यानं पूर्ण करायलाच हवी. हा धर्म मला समजतोय. माझ्या कर्तव्याची जाणीव तू मला करून देऊ नको. पण आता तुझ्या इच्छेसाठी ही वेळ अयोग्य आहे आणि म्हणूनच वेळ काय असतो याचा विचार करून इच्छा पूर्ण केल्या जातात. आता ही वेळ आहे ती माझी विश्रांतीची वेळ आहे म्हणून मी तुला समजावतोय. नको तो हट्ट नको त्या वेळी करू नकोस. मग ही वेळ आहे की तुमच्या विश्रांतीची वेळ आहे असं तुमचं म्हणणं आहे. अर्थात मला इच्छा आता निर्माण झाली आहे आणि ती इच्छा मला आज आता ताबडतोब पूर्ण करायलाच पाहिजे. देवी तुझी इच्छा आता पूर्ण होणार नाही. नवरा या नात्यानं फक्त सूचनेनं मी तुला सांगतोय. मग असं तर आता मला असं विश्रांती घ्यायची. विश्रांतीच हवी. ऐका म्हणते आजपर्यंत तुमचा शब्द कधीही मी पायदळी तुडविला नाही. पण आजच्या दिनी ऐका ही भावना तुम्हाला काय सांगते. माझ्या मनात इच्छा आता निर्माण झाली आहे आणि तुम्ही जर येत नसाल तर माझ्या मनाच्या ठिकाणी दडलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी इथं न थांबता या निघाले. तुला अधिकार काय आहे याची तुला जाणीव आहे. मग जर का जाणीव असती तर अशा प्रकारे भाषाने अशा प्रकारे हट्ट देखील झाली नसती तुझ्यासाठी. ऐका म्हणते माझी इच्छा मी आता पूर्ण करणार. आता पूर्ण होणार नाही. मी तुला सांगतोय नवरा या नात्यानं. ऐका म्हणते आता नवरा नात्याने तुम्ही जरी मला सांगितलं असेल तरी तुमची इच्छा हा शब्द पायदळी ए बाई! पण आता नावीला नवरा मी आहे पण याच्या बरोबर साम्राज्याच्या या दिवसाचे अधिकार माझ्या हाती आहे. आमचे बलराम दादा विश्रांतीसाठी गेले अर्थात या द्वारकेचे सूत्र माझ्या हाती अधिकारी व्यक्तीने आहे आणि अधिकारी व्यक्तीचा शब्द पाळणं हा राजशिष्टाचार आहे आणि राजशिष्टाचार तिथं पाहिजे तिला योग्य ते शासन भावाची वहिनीच्या सदनापर्यंत गेले म्हणजे श्रीमंत काय आहे श्रीमंत काय आहे ते भावाजींना कळतं पण तुम्हाला नाही हो कळत. म्हणून तुम्हाला सांगते जास्त बोल नका. येत असाल तर आज बाजूला काय कहे तुझं मागणं. लाज वाटू लागली. पठ्ठराणी तू माझी आणि पठ्ठराणीचा मान तुला दिला. सारा या द्वारकेतील स्त्रिया तुझा आदर्श घेतात. मग असं असताना असं हे तुझं वाह्यात केलेलं आहे एखाद्या स्त्री प्रमाणे वर्तन लाजीरवाणी गोष्ट आहे. पण नाही जैसे त्यातलं कर्म तैसे फळ देतो ईश्वर. मग हा ईश्वर कोणत्या पद्धतीनं तुला हे फळ देत आहे या
मला वाटलं रागाने आले, माझ्या मागून येणार रथ सज्ज करून, पण नाही हो. आपल्या कुठं दिसत मनाच्या ठिकाणी इच्छा निर्माण झाली आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी अरण्याच्या ठिकाणी आले. ही विशाल पांघरलेली वसुंधरा आहे, एवढंच नव्हे तरी उंच उंच डोंगर आणि हा धुळधुळ वाहणाऱ्या झरा आणि हात वाहत अरे बाप, तुझ्यासारखं गायला मला नाही का वेळी यायचं. शंभरचा मनात पर्यंत चला आणि तुमचं जे काय तेढ असेल ते आणि तुम्ही त्यांचं पाहून घ्या. आता मार्ग मोकळा करा. तुला काय वाटलं? एवढा मी हट्टी आहे, तेवढाच हट्ट निघलाय. तर का मी मला ठरविलं सरकारी वाटोळा केला हे प्रलंब ऐकतं म्हणते. वाटलं असेल मी एक स्त्री आहे आणि स्त्रीच्या मंदिराच्या ठिकाणी बांगड्यांचं वजन झेलण्या एवढी ताकद असते. ही तुझी भ्रामक कल्पना आहे. वाघिणीचं माझ्या देहावर जरी तुझं राज्य असलं तरी माझ्या मनावर तुझं अभिराज्य कधीही
इच्छा पूर्ण होईल तेव्हा तुझ्या कृपेचा कृपाश्वास या नारदाला मिळाला तेव्हा मनाच्या ठिकाणी धन्य धन्यता वाटली. पण लबाडा काय तुला पाहिलं की संशयाची पाणी चुकचुकू लागते. संशय आहे ना सहजासहजी तू कुठे फिरत नाही. कारण असतं, कारणाशिवाय कुठे जात नाही. आता इथे आला म्हणजे काहीतरी कारण हे असणारच. काय झालं का? तुझं म्हणणं योग्य आहे देवा. मी विचारलं कारण आहे सत्य भामेचं हरण झालंय देवा. होय सत्य भामे दादा काय देवा काय काय बोल सन्मान्य ओंकार वसरे या नाट्यकलाकारांना माझ्या कलावण्याचा गौरव करण्यासाठी बहुमानाचं पारितोषिक दिले. ओंकार वसरे यांचे मनपूर आभार मानून सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळ कसंही जोडा मार्गच्या वतीनं आणि तुम्ही जमलेल्या तमाम नाटकाचे आभार मानून गणपती गणेशाला नमस्कार करून संगीत सतीराच्या वतीने बक्षिसाचा स्वीकार करतो. ओंकार वसरे यांनी माझ्या कलागुणाचा गौरव करण्यासाठी 1 लाख मुलाचं पारितोषिक दिले. या पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार करून माझ्या सिद्धेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाच्या वतीने या पारितोषिकाचा आनंदाने तरी आमचं प्राण केलं तरी चालेल. तुमचा बदल होणार नाही. नाही होणार आहे. आमचे हे आले. हीच माझी मनोकामना आहे आणि माझी मनोकामना पूर्ण करण्यासाठी मी कार्य येणार आहे. असं ही अनिती अत्याचार मी तुला करू देणार नाही. माहीत नाही इथं काय चाललंय यापुढे कधी थांबणार नाही. पण हे कार्य कशासाठी करतायस? केवळ माझे भगिनी जरा आणि भगवानाचा सेवक केलास. आमच्या भावजींचा त्या मनाचा सूर उगवण्यासाठी हे सारे म्हणजे विनाश काल ज्याचा जवळ येतो त्याला अशा प्रकारची बुद्धी सुचते असं म्हणायला हरकत नाही. विनाश काल विपरीत बुद्धी म्हणजे ज्या पद्धतीने ज्या मार्गाने तुझी भगिनी गेला होता तो अनिती अत्याचाराचा मार्ग होता. त्यामुळे त्यांचं मरण त्यांना प्राप्त झालेलं आहे. आता तुझं मरण जर का तुला चुकवायचं असेल तर यावेळी आजची क्षमा बघून या माझ्या भक्तांची मुक्त जागा मनाच्या ठिकाणी निर्माण केला तर हा तुझा आपातही मला दूर करण्यासाठी सदा सदी तुला बसवता. संवार
थांबिलो का थांबेलस याची जर तुला जाणीव झाली तर याच्या पुढे हे द्वंद्वच संपणार आहे. काय याची तुला जाणीव केव्हाच होणार नाही, कारण तेवढी मते तुझ्या जवळ नाही. भावे हो देवा. आता अहो देवा नको, केलेलं कर्म निस्तरायला हवं. हे तुझ्यामुळे घडलेलं आहे. त्यामुळे भावे आता तुझं कर्म तूच हे फेडायला हवं. हा असा तसा नव्हे. तिकडे ही गोष्ट आहे महत्वाची. त्यामुळे हे जबाबदारी तुझ्यावर आहे. आता तुला हे एकटीलाच करावं लागेल. लवकरात लवकर हे पण यावेळी काय तुमचे पराक्रम आणि ते कुठे वळ कुठे ते कुठे आणि तुम्ही कुठे ते कुठे मी कुठे काय तुमचे पराक्रम एवढा बदलतो कसा काय तुमचे पराक्रम वा 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 तुमचे पराक्रम पाहिले आणि मनाच्या ठिकाणी इच्छा निर्माण झाली काय त्यांचा त्याग करावा काय होय तर आणि लग्न करावं ए तो तुमच्या असं वाटलं नव्हतं भूतावळी नवरा झाला असं वाटलं नव्हतं आणि काय लग्न करणार पण लग्न करण्यापूर्वी नवस केला होता नवस हो काय नवस माझी कुलस्वामिनी माता हा त्या मातीला नवस केला होता काय म्हणू तुमच्यासारखा शूरवीर काय कर्तबगारी वा असा जर पुरुष मिळाला तर जो मी नवस करेन तो त्याच्या कर्म पूर्ण करून घेईल काय होय तो माझ्याकडे पुढं हो हो विलंब कशासाठी नवस मोठ्याने बोलू नका सवय आहे. मोठ्याने बोलण्याची सवय आहे. ऐका ना नवस तो कोणता कोणता हातापायाची घडी ए हो तोंडावर बोट हातापायाची घडी तोंडावर बोट डोळे असून पाहायचे नाही मग फुटले तरी चालते ए पण पाहायचं नाही कोणता? कर्म असून ऐकायचं नाही अरे बाप रे कोणता नवस हा हा तसाच आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी हवी ना तुम्हाला तलांगाकडे ए! अरे बाप रे बस. तलांगा काय नवस 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 तुमच्या या ओठावर हा मिशीचा आकडा किती छान दिसतो आणि हाच मिशीचा आकडा हाच मिशीचा आकडा आणि ही भारतात छाती होत आणि असं वाटू लागलं असं वाटू लागलं असं वाटू लागले शब्द सुद्धा अपुरे पडायला लागले आणि हे पाठी आणि एकसारखी मनाच्या ठिकाणी काव्य निर्माण झालं हा काव्य कोणतं असते भरलेलं तुमची छाती हो जगनी तुम्हाला
संजू म्हापसेकर यांनी कलागुणाचा गौरव करण्यासाठी लागवड तो परत म्हापसेकर म्हणण्याचे मनपूर्वक आभार. काव्या गोडवरकर या सदस्याने माझ्या कलागुणाचा गौरव करण्यासाठी हे लागवडचं पालतू शोधले तर म्हणून प्रेक्षक जणांचे आभार मानून सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ कसे टोळवणे येत होतं या बक्षाचा स्वीकार करतो. हे प्रलंब राक्षसा काय म्हटलं तुला? अरे कोण कुठं तू? सहजा सहजा दैवी तत्वावर मात कर. पळून गेला होतास. अरे हे आतापर्यंत तूच काय तुझ्यापेक्षाही याच्यापूर्वी काही असुर शक्तीचं असे दानव सुद्धा निर्माण झाले पण तोपर्यंत माझ्याजवळ विजयी बळे आहे. तोपर्यंत काय कुणाची हिंमत लागली आहे का कुणाची काय हिंमत लागली आहेच का? आहे तोपर्यंत हा विजय म्हणे. होय होय हा फैलाव करतोय. सुटला तू. मी होते म्हणून शक्य नाही. तो सुटला नाही हा. तू सुटलीस. पण काय हो जिथे अडकलेली होतीस ती सुटलीस. चला तर जाऊया ना. कुठे चला चला द्वारकी. चौक पठ्ठराणी हो तू कोणाहीच याचा भानही क्षणभर तुला नव्हतं म्हणून अशा प्रकारचं वर्तन घडून हा प्रमाद घडलेला आहे. तो भक्त भावे तुझ्यामुळे म्हणतोय कोण मी? आवाज खाली सूचना करतोय. पुन्हा हा जीवनात आता तैपणा घडता कामा नये. जीवनातील ही अद्दल आहे तुला. स्वामी मला क्षमा करावं. जी स्त्री नवऱ्याच्या आज्ञेचं पालन करत नाही वाह्यात गेलेल्या स्त्रीप्रमाणे जर का एखादी स्त्री वर्तन करत असेल तर तिच्या जीवनात अशाच प्रकारचा कलह निर्माण होणार. स्वामी माझं चुकलं. त्यामुळे या जगाला जसा आदर्श याच्या पूर्वी घालून दिलास हा बदलला पाहिजे. आता आदर्श चांगला ठेव. पश्चाताप झाला ना? झालं हा बायानो ऐका म्हणते आता जशी माझी अवस्था झाली तशी तुमची अवस्था होऊ नये असं जर वाटत असेल ना तर पती आज्ञा म्हणू नका. आपला पती लुळा असो पांगळा असो आंधळा असो प्रातःकाली उठावं. सच्चेल अशा प्रकारचं स्नान केल्यानंतर
पहिल्या प्रथम आपल्या प्रतिमय परमेश्वराच्या उजव्या अंगठ्याला हळदी कुंकू घालावं चांगलं बोलू लागले आणि त्यानंतर आपला पूर्ण दिवस सुख समाधाने जातोय. आपला नवरा कसाही असो पण आपल्या नवऱ्याला उलट शब्दाने ताडण करू नका. शबास. आणि जर उलट शब्दाचं ताडण जर केला असाल तर माझी जशी अवस्था झाली तुझ्यापेक्षाही डोळे फुटणं अशी सुद्धा अवस्था होते. म्हणून बायानो मी हात जोडते तुमच्या समोर, माझी अवस्था पहा आणि मनात तुमच्या बदल करा. हे भामे, जीवनात जरी का हा प्राणांतिक प्रसंग तुझ्या निर्माण झाला, जरी का हे वाईट घडलं, एवढंच नव्हे तर या दैवी तत्वाचा सुद्धा मी विचार करतोय. स्वर्गाच्या ठिकाणी जिथं वास्तव्य ती एक अप्सरा सुद्धा आज नियतीनं तिला सुद्धा सोडली नाही. तर आज ज्या अपेक्षेनं ज्या इच्छेनं या मृत्यू लोकांच्या ठिकाणी इथं पदार्पण झालं, पण ती सुद्धा इथे अडकली गेली. काळानं तिला सुद्धा सोडली नाही. पण हे अप्सरे, तुझी जागा इथे नाही, तुझं इथं काही काम नाही. आणि म्हणून जिथे तुझं काम आहे तिथे जा. हे पहा, वाईटातून हे चांगलं निर्माण झालेलं होय देवा. आणि म्हणूनच या विश्वाचा सूत्रधार म्हणून सारे भक्त माझ्या दाखवतात. म्हणून साऱ्या भक्तांच्या इच्छाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मिळहारी कृष्ण तयार आहे. सकल जनार्दन मंगल